परमेश्वराला मी धन्यवाद देतो या वेळेसाठी आणि पुन्हा एकदा देवाच्या वचनावरती मनन करण्याची आणि त्याच्यातून शिकण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे, म्हणून प्रभूची स्तुती असो. अ, या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, ख्रिस्ताचं आगमन आणि त्याचं कार्य, त्याचे शीर्षक आणि असे अनेक संदेश आपण ऐकत आहोत. आणि त्यापैकी अजून एक महत्त्वाचा विषय आपल्याला जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये येशूच्या जन्माविषयी, त्याच्या कार्याविषयी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो विषय असा आहे की अ, जगातली सर्व राष्ट्रे अ, प्रभू येशूच्या कडे आकर्षिले जातात, ख्रिस्ताकडे येतात आणि देव सर्व राष्ट्रातल्या विविध लोकांचं तारण करतो. आणि तोच विषय, त्याच विषयाच्या अंतर्गत आपण मत्ते 2 मधून जे मागी लोक होते, येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर त्या बालकाचं दर्शन घेण्यासाठी ताऱ्याच्या मागे ते येऊन यरुशलेममध्ये ते पोहोचले. आणि येशू ख्रिस्त ते बालक कुठे आहे त्याची उपासना, त्याची आराधना करण्यासाठी ते प्रभू येशू ख्रिस्ताला शोधत होते. कारण तो तारा जो आहे तो यरुशलेममध्ये येऊन थांबला आणि येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या ठिकाणी येऊन झाला त्या ठिकाणी येऊन तो थांबला. आणि ते लोक प्रभू येशूचं दर्शन घेतात आणि त्याला त्याच्या देवत्वाला आणि त्याच्या तो जो सार्वकालिक राजा आहे या त्याच्या कार्याला शोभणारी अशी त्याला अर्पण देतात, असं आपण पाहतो. आणि कोणची अर्पण त्यांनी दिले सांगू शकता का तुम्ही मत्ते 2 मधून? हां, येस. अशा प्रकारचे अर्पण त्यांनी दिलेले आहेत. आणि पहिला प्रश्न आपण याच्यामध्ये हाताळणार आहोत, विचार करणार आहोत, पाहणार आहोत की मागी लोक कोण होते आणि त्यांनी जे अर्पण दिलं ते का दिलं. पहिली गोष्ट, मागी लोक आपल्याला हे समजून येतं की ते लोक ताऱ्याचा शोध करत, तो तेजस्वी तारा कुठे जाऊन थांबतो, अ, हे पाहून ते येशू ख्रिस्ताचा त्यांचं दर्शन घेण्यासाठी ते आले. आणि त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की ते लोक ताऱ्यांचा, खगोलशास्त्राचा अ, ते अभ्यास करणारे असे लोक होते. ते ज्ञानी होते असं त्यांना म्हटलेलं आहे. जर आपण जुन्या करारामध्ये पाहिलं तर दानिएलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा ज्ञानी लोकांचा उल्लेख केलेला आहे. ते लोक, कारण ते लोक जे आहेत ते स्वप्नांचा अर्थ सांगत होते, म्हणून त्यांना ज्ञानी लोक असं म्हटलेलं आहे. आणि त्यांच्याविषयी आणखी एक गोष्ट आपल्याला मत्ते 2 मध्ये पाहायला मिळते. ते म्हटलेलं आहे की ते लोक पूर्वेकडून यरुशलेमेला ते आले. पूर्वेकडून म्हणजे ते आपल्याला त्यांच्या ठिकाणावरून हे कळतं की ते पूर्व दिशेतून आलेले. यरुशलेमेच्या पूर्व दिशेला, इस्रायलाच्या पूर्व दिशेला जे राष्ट्र होते, जे बाहेरचे लोक होते, त्यांच्यामधून ते आलेले होते येशूचा शोध करण्यासाठी. आणि बहुधा ते बाबेल प्रांतातून, बाबेल देशातून, त्या ठिकाणातून ते आले होते, ज्या ठिकाणी मेदी आणि पारशी लोक राहणारे लोक त्या ठिकाणी होते. आणि ते जे होते ते यहोवा देवाला मानत नव्हते, तर ते मूर्तीपूजक होते. आपल्याला माहिती आहे, ते यहुदी नव्हते, यहुदी इतर होते, मूर्तीपूजक होते. तिसरी गोष्ट, त्यांची संख्या किती आहे हे आपल्याला, किती मागे लोक येऊन त्यांनी येशूचं दर्शन घेतलं हे आपल्याला माहिती नाही. कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं की त्यांनी ते 3 अर्पण दिले, सोने, ऊद आणि गंधरस. त्या 3 वरून आपल्याला असं वाटतं की 3 लोक होते. पण एकापेक्षा अधिक होते नक्कीच, कारण तिथं म्हटलेलं की लोक होते ते. नंतर चौथी गोष्ट की त्यांनी जे अर्पण दिलं ते देखील, येशू ख्रिस्त हा देवाचा मसीहा आहे, तो सार्वकालिक राजा आहे, त्याच्या राज्याला अंत नाही. आणि तो जो आहे तो देव आहे, या त्याच्या कार्याला आणि त्याच्या देवत्वाला शोभणारी अशी अर्पण त्यांनी ख्रिस्ताला अर्पण करून त्याची उपासना केलेली आपण त्या ठिकाणी मत्ते 2 मध्ये आपण पाहतो. तिसरी गोष्ट आपल्याला ही शिकायची यामध्ये की राष्ट्रे जे आहेत ते ख्रिस्ताच्या त्या प्रकाशाकडे आकर्षले गेले. जर आपण त्याचा संदर्भ जुन्या करारामध्ये पाहिला तर यशया 60 आणि वचन 3 कोणीतरी कृपा करून आपल्यासाठी वाचा. मागे लोक
कोणत्या कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध घेत आले? असं जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळेल, की ते कशाप्रकारे, का आले? 60 आणि 3. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. येस, या ठिकाणी म्हटलं की राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील. तो जो तेजस्वी तारा त्यांनी पाहिला आणि त्याच्या मागे ते आले. त्याच्यामध्ये एक विशेष असं आकर्षण होतं आणि तो तारा जो आहे तो एक विशेष संदेश त्या लोकांना देत होता, की जगाचा तारणारा केवळ यहुद्यांचाच नाही तर संपूर्ण जगाचा तारणारा, संपूर्ण जगाचा जो अधिपती आहे, संपूर्ण जगाचा जो राजा आहे, त्याचा जन्म झालेला आहे आणि तो लोकांना पापांपासून तारणारा असा राजा जन्मला आहे. आणि तोच तारा त्या प्रकाशाचं एक छोटं चिन्ह होतं, की जगामध्ये येणारा जो प्रकाश मसीहा देव आता जगाला देणार आहे, त्या मसीहाचं आगमन झालेलं आहे हे त्यांना त्या ताऱ्यावरून कळालं. आणि ह्याच्यातून आपल्याला हे पाहायला मिळतं, की मत्तई 2 मध्ये मागील लोकांचं येशू ख्रिस्ताचं दर्शन घेणं जे आहे ते एक जणू काही याचं चिन्ह होतं, की जगातली यहुदी इतर लोक किंवा इस्रायलाच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये जे आहेत, त्यांना देव आपल्या गौरवी प्रकाशाकडे खेचून घेतो आणि आकर्षित करतो. ते ख्रिस्ताची उपासना करतात, ख्रिस्ताला ओळखतात आणि त्यांचं तारण देव करतो. आणि हा गौरवी प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आणि मसीहा आहे. आणि हा जो तारा होता तो जगाचा तारणारा जन्मला आहे याची साक्ष देणारा होता. आणि आपल्याला या गोष्टी म्हणून हे समजतं, की देवाची जी मुक्तीची योजना आहे, तारणाची योजना आहे, ती केवळ इस्रायल राष्ट्रासाठीच मर्यादित नाहीये, तर ती सर्व राष्ट्रांमध्ये राहणारे, विविध भाषा बोलणारे, विविध वंशाचे, विविध कुळातले जे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी देवाची तारणाची योजना आहे. आणि येशू ख्रिस्त त्यांच्यासाठी या जगामध्ये सर्वांसाठी, जे निवडलेले आहेत त्या सर्वांसाठी या जगामध्ये तो जणू काही प्रकाशाप्रमाणे तो आला. आणि म्हणून तो म्हणतो, की मी जगाचा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाद्वारे देव जो आहे त्याचा गौरव करतो, जेणेकरून जगातले सर्व लोक ख्रिस्ताच्या राज्यामध्ये, ख्रिस्ताच्या अधिकाराखाली, ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली, दैवी व्यवस्थेमध्ये देवाचा गौरव करतील. आणि मत्तई हा येशू ख्रिस्ताला तो देवाचा गौरव करणारा तेजस्वी तारा, पहाटेचा तारा, आणि ख्रिस्ताला अभिवचनाप्रमाणे, कराराप्रमाणे आलेला तो मसीहा, सार्वकालिक राजा तो आहे, हे सादर करत आहे. आणि त्याचंच एक उदाहरण जे आहे ते मागे लोकांचं येऊन येशू ख्रिस्ताचं दर्शन घेणं याच्यातून आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यासोबत त्या ठिकाणी हेरोद देखील आहे. आपण पाहतो, की मागे लोक जेव्हा यरुशलेमेत गेले, यरुशलेम त्यांची राजधानी होती, ज्या ठिकाणी तारा थांबला. त्याच्या एक्झॅक्टली त्या पॉइंटला ते पोहोचले नाही, परंतु त्यांना माहित होतं, की या ठिकाणी राजाचा राजवाडा आहे, त्यामुळे ते ऑब्व्हियसली त्या ठिकाणी गेले, की तिथंच राजा जन्माला असावा. परंतु आपण पाहतो, की जो हेरोद आहे त्यांनी ती बातमी ऐकून, ख्रिस्त जन्माला आहे ही बातमी ऐकून त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. त्या ख्रिस्ताची, त्या सार्वकालिक राजाची उपासना करण्याची इच्छा त्याची झाली नाही, कारण त्याला त्याचं भौतिक राज्य प्रिय होतं. त्याला त्याचं भौतिक राज्य धोक्यामध्ये आलंय जणू काही, असं त्याला जाणवत होतं, त्याला ती भीती होती. आणि म्हणून जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, त्याचा स्वीकार तो करू शकला नाही. उलट तो त्याच्या विरुद्ध, त्याचा नाश करण्यासाठी त्याने 2 वर्षाखालील बालकांना त्यावेळेस त्यांचा वध केला. आणि देव याच्यातून हे दाखवत आहे, की जर इस्रायली लोक, ज्यांना देवाने स्वतःचं प्रगटीकरण केलं, ते जर ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही, ते जर त्या प्रकाशाकडे आकर्षिले जात नाही, ते जर त्या प्रकाशासमोर, त्या राजासमोर नम्र होत नाही, त्याचा स्वीकार करत नाही, तर देव राष्ट्रातल्या इतर लोकांना खेचून त्याला नमन करायला देव आणतो. आणि हे दाखवत असताना मागे लोकांचं येशू ख्रिस्ताचं दर्शन घेणं जे आहे ते या सत्याचं दर्शक आहे. चौथी गोष्ट आपण याच्यातून पाहतो, की ख्रिस्ताच्या गौरवाची व्यापकता. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेमुळे अनेक परराष्ट्रीय लोकांचं तारण झालेलं
आपण नवीन करारामध्ये पाहतो. तुम्हाला माहिती आहेत का नवीन करारामध्ये काही उदाहरणं आहेत का? जे यहुदी नव्हते, परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांच्याशी संभाषण केल्याने त्यांचं देखील देवाने तारण केलं किंवा त्यांच्यापर्यंत सुवार्ता गेली. ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे हे त्यांना समजलं. अशी कोणती उदाहरणं नवीन करारामध्ये आहेत का? हबशी शेंड आहे, शम्रोनीस ती, कर्नेल, असे पुष्कळ उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यातून हे आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त जो आहे तो केवळ यहुद्यांचाच, इस्रायलाचाच तारणार आहे असं नाही, तर तो राष्ट्रातील सर्व लोकांचा तारणार आहे आणि त्यांचं तारण करण्यासाठी तो या जगामध्ये आला. आणि याचं जर लागूकरण आपण पाहिलं तर आपल्याला हे कळतं की आपण जे आहोत ते आपण देखील त्या परराष्ट्रीयांमध्ये आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे लोक है ना, आपला तर कसलाही काही संबंध नाही त्या त्या देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये. परंतु देव त्याच्या कृपेमुळे त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या प्रकाशाद्वारे त्याच्याकडे आकर्षून घेतलं, खेचून घेतलं आणि आज आपण त्याच्या कृपेने ख्रिस्तामध्ये कलम केलेले, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये देवाने आपला स्वीकार केलेला आहे. है ना? आणि हे जे सत्य आहे ते आपल्याला नम्र करतं, हे आपल्याला कृतज्ञ करतं आणि त्या जो सार्वकालिक राजा आहे, त्या राजासमोर आपल्याला उपासना करण्यासाठी भाग पडतं. देवाने तुमची आणि माझी निवड जी आहे त्याच्या मुक्तीच्या योजनेमध्ये त्याच्या अनंत भूतकाळामध्ये आपली निवड केलेली होती. आम्ही त्याला निवडलं असं नाही, तर त्याने आम्हास निवडलं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आपण परमेश्वराची स्तुती करूया आणि देवाने जे आपल्यामध्ये विविधता ठेवलेली आहे, आपल्या भाषेतून, आपल्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, आपल्या संस्कृतीतून, त्या संस्कृतीतून देखील आपण देवाचं, त्या ख्रिस्ताचं गौरव करूया. कारण त्या ख्रिस्तामध्ये देवाची इच्छा आहे की ह्या सर्व विविध त्याच्या निवडलेल्या लोकांनी एक व्हावं आणि पित्याचं गौरव करावं. आणि त्याच प्रकारे आणखी एक महत्त्वाचं लागूकरण आपल्यासाठी हे आहे की आपल्या आजूबाजूला देखील आणि आपल्या परिसरामध्ये जे विविध भाषा बोलणारे, विविध संस्कृतीचे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी देखील येशू ख्रिस्त जो आहे तो एक प्रकाश आहे. कारण ते जग जे आहे ते पूर्णपणे अंधारामध्ये आहे, पापामध्ये आहे. ख्रिस्ताच्या प्रकाशाशिवाय त्यांचा नाश, देवाचा क्रोध, त्या देवाच्या क्रोधाखाली ते आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आपली ही जबाबदारी आहे की जर आम्ही त्या प्रकाशामध्ये आलेलो आहोत, आम्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेलो आहोत, तर नक्कीच देवाने आमच्या आजूबाजूला जे विविध लोक आहेत त्यांना देखील त्या प्रकाशाकडे आकर्षून घेण्याचं प्रयोजन आणि जे सामर्थ्य आहे त्या सुवार्तेमध्ये आहे, त्या ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यामध्ये आहे. म्हणून आम्ही धैर्याने या दिवसामध्ये नाताळ साजरा करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताची ती गौरवी सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि देवाचं गौरव त्याच्यातून आपण करूया. प्रभू करू आणि आपल्या सर्वांना यातून आशीर्वाद प्राप्त हो.